वेलकम स्टुडंट, मायसेल्फ विरमिस. आपण बघत आहोत इयत्ता 9वीचा विषय इतिहास, धडा 3, भारतापुढील अंतर्गत आव्हाने. त्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं पंजाबमधील असंतोष, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, ईशान्य भारत समस्या, आणि आता चालला आहे मिझोरम. ईशान्य भारतातील जनजमातींना प्राचीन इतिहास आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिझो बहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली. केंद्र सरकारने 1954 मध्ये भाषावर प्रांतरचना आयोग नेमल्यावर तेथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या. मिझोच्या नेत्यांनी स्वायत्तता मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली. 1959 मध्ये मिझोरम प्रदेशात तीव्र काय पडला? दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये मिझो नेते लाल डेंगा यांनी सामान्य जनतेसाठी काय केले? काम केले. 1961 मध्ये लाल डेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट MNF या संघटनेची काय केली? त्यांनी स्थापना केली. त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझो बहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरमची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची काय केली? त्यांनी मागणी लाल डेंगा यांनी केली. मार्च 1966 मध्ये मिझो नॅशनल फ्रंटने स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून बंड मोडून काढले. 1972 मध्ये परिस्थिती निवळल्यावर मिझो बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. आणि 1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरमला घटक राज्याचा दर्जा दिला. लाल डेंगा राज्याचे काय झाले? मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर आपण बघत आहोत नागालँड. ईशान्य भारतातील नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती भाग अशा परिसरात नागा या जमातीची वस्ती होती. 1946 मध्ये काही सुरक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल काउन्सिल म्हणजेच NNAC या संघटनेची स्थापना केली. कुठल्या संघटनेची स्थापना केली? नागा लोकांनी 1946 मध्ये सर्व युवकांनी NNS म्हणजेच नॅशनल काउन्सिल. पुढे त्यांनी नागालँड ही स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. म्हणजे त्यांना त्यांचं स्वतंत्र राष्ट्र पाहिजे होतं, वेगळं राष्ट्र पाहिजे होतं त्यांचं स्वतःचं. त्यांचे नेतृत्व आगामी झापू फिजो हे करत होते. 1954 मध्ये NNACने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याची स्थापनेची घोषणा केली. 1965 मध्ये आसाम रायफलचे सैनिकी आणि स्थानिक यांच्यात चकमकी उडाल्या. चकमकी दडपण्यासाठी लष्करी कारवाई केल्या गेल्या. केंद्र सरकार आणि NCC यांच्या चर्चेत अनेक फेऱ्या झाल्या. केंद्र सरकारने नागा बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. नेफामधील नागा बहुल भाग आणि सुनेमसॉकचा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आले. त्याच्यानंतर आहे आसाम. आता आसाम राज्य कसे अस्तित्वात आले आपण बघूया. 1983 साली आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतरीच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले होते. 1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी, केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, आसामी नेते प्रफुल्ल कुमार महतो यांच्यात करार झाला. आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवण्याचे ठरले. 1986 मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका होऊन आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महतो मुख्यमंत्री झाले. या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता निर्माण झाली. आता आपण बघत आहोत मुद्दा अरुणाचल प्रदेश. 1954 मध्ये नेफा विभागणीची निर्मिती झाली. त्याला 1972 साली अरुणाचल प्रदेश उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणला जातो. अरुणाचल प्रदेशला असे संबोधण्यात येऊ लागले. 20 फेब्रुवारी 1987 रोजी या भागास घटक राज्याचा दर्जा दिला. 1960 आणि 2000 या कालखंडात ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक
प्रगल्भ होण्यास झाला. केंद्र सरकारच्या खास योजना, औद्योगिकीकरण, शिक्षणाचा प्रसार यामुळे हा भाग विकासाच्या मार्गावर चालत होता. त्याच्यानंतर आपण बघत आहोत नलक्षवादी चळवळ. आता नलक्षवादी चळवळ काय झाली? पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नलक्षबारी येथे ही चळवळ झाली. 1967 मध्ये नलक्षबारी भागातील काही शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नलक्षवाद्यांनी घोषित केले. या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या त्या चळवळींना काय म्हणतात? नलक्षवादी. म्हणजे लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेऊ लागले आणि मुक्तपणे ते नलक्षवादी आपले सत्ता बळकावू लागले, म्हणून त्यांना नलक्षवादी असे म्हणू लागले. ज्या चळवळी झाल्या त्याला नलक्षवादी असे चळवळी म्हणू लागले. जमिनीच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याची कृषी समिती स्थापने, मोठ्या जमीनदारांची जमिनी बळकावणे, त्यांच्या कुळामध्ये वाटप करणे या चळवळीची सुरुवातीची काय होती? उद्दिष्टे होती. पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टापासून दूर गेली. शासनाने कोणती कामे, उपक्रमे, कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणे यासाठी नलक्षवादी चळवळी दहशतवादाचा आश्रय घेऊ लागली. लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न नलक्षवादी करू लागले. यातूनच नलक्षवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेपुढील मोठे आव्हान झाले. नलक्षवादी चळवळीचे सुरुवातीचे मुख्य केंद्र पश्चिम बंगाल होते. पुढे ही चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग, तेलंगणामधील करीमनगर, अलिदाबाद, छत्तीसगडमधील बस्तर, रांजणजनगाव, सुकमा, महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरमधील काही भाग, प्रदेश प्रदेशातील बालाघाटा, मंडला, ओडिशातील कोरापुट्टो येथे पसरली. आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी PLGA या संघटनेची स्थापना केली. हा संघर्ष अजूनही चालू आहे. आता आपण पुढचा भाग बघूया. जमातवाद. जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील एक गंभीरच आव्हान होते. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. ब्रिटिश आपल्या देशात जमातवादाचे बीज पेरले. आपल्या देशात विविध धर्माचे लोक शतकापासून गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्माच्या लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपल्याला धर्माचा योग्य ते अभिमान बाळगणे यात वावगे काहीच नाही. पण जेव्हा या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुर्भिमानात झाल्या वाचून राहत नाही. प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीच्यांचे तुच्छ असे वाटू लागले. यातूनच धर्मांधता येते. धर्मांधता या जमातवादाचा काय होता? पाया आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो. भिन्न भिन्न धर्मीयांचा एकमेकावरचा विश्वास उडतो. परस्परांविषयी त्यांना संशय वाटू लागतो. परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले जाते. एकमेकीच्या सणासुदींच्या प्रसंगी एकत्र येणे कमी होऊ लागले. नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी व हक्कासाठी संघटित होणे अशक्य होऊन बसले. धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन कुलुषित होऊन जाते. काही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचार आपापल्या धर्माच्या चौकटीतून करू लागले. आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणात प्रभावशून्य आहोत असे सर्वच धर्मातील व्यक्तींना वाटू लागले. आपल्यावर सतत अन्याय होतो अशी त्यांची काय समजूत होऊ लागली. आपल्या समाजात सरकार पक्षपातच करत आहे अशी भावना वाटू लागली. अशा अवस्थेत ते आपल्या धर्माविषयी, धर्मबांधवांविषयी हळवे बनले. आपल्या धर्माच्या लोकांबाबत कुणी काही बोलले किंवा धार्मिक प्रतिकाराचा कळत नकळत कोणी अपमान केला तर यातूनच काय होत होत्या? दंगली होत होत्या. शेकडो निरपराध जीव मारले जात होते. कोट्यावधी रुपयाच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. सार्वजनिक शांतता नष्ट होत होती. दंगलीतील कटू आठवणीमुळे माणसाची मने दुरावत आणि एकमेकांबद्दलचा विश्वासाला तडा जातो. माणसातील विश्वास हा सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्यास काय होते? तडा जातो. सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य कसे साधणार? म्हणूनच आपण सर्वांनी या धार्मिक जमातवाद्यांचा सर्व सक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. त्यासाठी भिन्न धर्मीय लोकात आपले मिसळले पाहिजे.
परस्परांच्या सणासोबत उत्सवात सहभागी झाले पाहिजे. एकमेकाच्या चांगल्या चालीरीती सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत. आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपण तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. धार्मिक सलोखा हा बिघडतो. याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणतीही कारणे आहेत. अशा प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हा एक मार्ग आहे. याच्यानंतर बघूया आपण प्रदेशवाद. प्रदेशवाद म्हणजे काय? प्रदेशावी आवाजावी अभिमान बाळगणे होय. उदाहरणार्थ, मी बंगालचा, मी मराठी, मी महाराष्ट्र, मी कन्नाडी अशी ओळख सांगणे वेगळे. पण मी बंगाली, मी मराठी म्हणून तर इतर प्रांतीयांना श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा आवाजावी प्रांत अभिमान झाला. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा आवाजावी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे, पण त्याचे विकृतीकरण नसावे. विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खत पाणी मिळते. स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्याची अधिक प्रगती झाली, तर इतर राज्ये आर्थिकदृष्ट्या मागासच राहिली. उदाहरणार्थ, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू ही राज्ये आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली, तर ओडिशा, बिहार, आसामसारखी राज्ये आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली. आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो तीच राज्ये शिक्षण व आरोग्य, संस्कृती या अन्य क्षेत्रातही प्रगती साधू शकतात. ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाही. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांना गांजलेले जातात. आपली फसवणूक होत आहे, आपल्याला विकासाच्या लाभापासून दूर ठेवले जात आहे अशी लोकांच्या मनात भावना येते आणि यातूनच राज्यातील सलोखा नष्ट होतो. हा सलोखा नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो. त्यासाठी हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलचा प्रश्न आपण तातडीने सोडवला पाहिजे. आपले सरकार प्रगत अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत कारण आपण प्रगत आहोत. त्या संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे. असा श्रेष्ठत्वाचा गंड विकसित राज्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतो. मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात. आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकरी करून घेण्यास त्यांची तयारी नसते. या उलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते. त्यासाठी ते स्थानिक परंपरा अस्मिता जागवावी लागते. संस्कृती, अण्णाठाई गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करायचे प्रयत्न करतात. यातून प्रदेशवाद बळावतो. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा येते. विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो. भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांचा आपण आता अभ्यास केला. याच्या जोडीला लोकसंख्या, स्वच्छता, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर, या 2 वेळचे भोजन अशा कितीतरी समस्या आपल्या भारतापुढे आहेत. आपण त्या आव्हानांना मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल आपण केली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या स्वतःने सुद्धा इतर धर्मांना कमी लेखता कामा नये. आपला धर्म मोठा, त्याचा कनिष्ठ, त्याचा कमी, हा ह्या धर्माचा, तो त्या धर्माचा असा भेदभाव करता कामा नये. हा आपला धडा इथे संपलेला आहे. सर्वांनी धड्याचे वाचन करून मुद्देसूद माहिती लिहायची आहे. ह्याचा मी पाठवणार आहे स्वाध्याय. त्याचे काय करायचे आहेत? प्रश्न उत्तर लिहायचे सुद्धा आहेत आणि पाठ सुद्धा करायचे आहेत. लवकरच आपली प्रथम सत्र परीक्षा होणार आहे. सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे. थँक्यू.